Hello student, welcome in standard 7. Subject General Science, chapter number 18, Production of Sound. साऊंड म्हणजे त्याला मराठीत ध्वनी, प्रोडक्शन ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीची निर्मिती किंवा आवाजाची निर्मिती कशी होते हे आपण अभ्यासणार आहोत. लेट्स रिकॉल, थोडंसं आठवा. सम इव्हेंट्स आर गिवन बिलो, पुट अ टिक मार्क in a box if you have experienced this event, if not put a cross in the box. तर या ठिकाणी तुम्हाला काही घटना दिलेल्या आहेत, तर त्यांचा तुम्ही जर एक्सपिरियन्स घेतला असेल, अनुभव घेतला असेल तर त्याच्यासमोर यस अशी टिक मार्क करा आणि एक्सपिरियन्स नसेल घेतला तर क्रॉस करा. तर या ठिकाणी फर्स्ट काय सांगितले बघा, क्लॅप युअर हँड्स टुगेदर म्हणजे दोन्ही हातांनी टाळी वाजवली आहे का, असेल तर यस. सेकंड, प्लेड अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट एखादं संगीत वाद्य वाजवलं आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. थर्ड, ब्रस्ट अ फायर क्रॅकर म्हणजे फटाका तुम्ही ब्रस्ट म्हणजे फोडला आहे का. फोर्थ, नॉक ऑन अ क्लोज डोअर म्हणजे बंद दरवाजावर तुम्ही हाताने वाजवला आहे का, असेल तर यस. फिफ्थ, विसल युजिंग द कॅप ऑफ अ पेन म्हणजे पेनच्या टोपणाच्या साह्यानं कधी तुम्ही विसल म्हणजे शिट्टी वाजवली आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. सिक्स, प्लेस युअर पाम ऑन अ मोबाईल दॅट इज रिंगिंग म्हणजेच तुम्ही मोबाईलची रिंग वाजत असताना तुम्ही त्याच्यावरती हात ठेवला आहे का, हात ठेवल्यानंतर काय जाणवतं, अनुभव घेतला असेल तर यस, नसेल तर नो. सेवन्थ, स्विंग द क्लॅपर ऑफ द बेल अँड द बेल रँग म्हणजे घंटेचा टोल दिला तर नाद निर्माण होतो का, म्हणजे व्हायब्रेशन्स वगैरे व्हायला तयार होतात का किंवा आवाज येतो का, या अर्थाने. स्कूलमध्ये आपल्या बेल आहे ते घंटा वाजवल्यानंतर आवाज सगळ्यांना येतो, माहीतच आहे. नंतर 8, मेटल युटिल्स फेल डाऊन विथ अ क्लॅटर एखादं भांडं जर खाली पडल्यानंतर आवाज जो येतो तो तुम्ही अनुभवला आहे का, असेल तर यस. 9, देअर वॉज अ थंडर क्लॅप इन द स्काय आकाशात वीज कडाडलेली पाहिली आहे का, येस. 10, पुट युअर हँड्स ऑन अ स्पीकर विच इज प्रोड्युसिंग साऊंड म्हणजे स्पीकर चालू असताना किंवा साऊंड जेव्हा गाणं वाजत असते तेव्हा चालू असताना तुम्ही स्पीकरवरती हात ठेवला आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. तर या ठिकाणी बघा हे सगळे आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. तर वरील उदाहरणावरून तुमच्या असं लक्षात येईल की if you seen from the above example that sound is generated due to a variety of events. तर वरील आपण खूप सारी उदाहरणं पाहिली, जसे की हाताने टाळे वाजवले असेल, एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवलं असेल, एखादा फटाका वाजवला असेल किंवा दरवाजावरती बेल वाजवली, शिट्टी मारणे, हे जे सगळे उदाहरणं आपण पाहिले तर त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचा साऊंड तयार होतोय हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. इन सम एक्झाम्पल साऊंड वॉज जनरेटेड ड्यू टू अ व्हायब्रेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. तर याच्यामधले बरेचसे अशी उदाहरणं आहेत की याच्यामध्ये ते ऑब्जेक्ट जे आहे, ती वस्तू जी आहे ती व्हायब्रेशन्स झाल्यामुळे त्याचा आवाज किंवा साऊंड तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये कोणतं होतं बघा, फॉर एक्झाम्पल द बेल वाजवल्यानंतर किंवा घंटा वाजवल्यानंतर व्हायब्रेशन्स तयार होतात. ऑर स्ट्रिंग ऑर डायफ्रॅम ऑफ अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तर एखाद्या वाद्याची इन्स्ट्रुमेंटची तुम्ही जर तार ही केली, ताणली तर त्याच्यामधून सुद्धा व्हायब्रेशन्स झालेले दिसतात. फाईल इन सम एक्झाम्पल्स त्याचबरोबर काही उदाहरणं असे आहेत. ब्रस्टिंग ऑफ अ क्रॅकर जसं की फटाका फुटणं म्हणूयात किंवा फटाका वाजवणं. क्लॅपिंग टाळ्या वाजवणं. अ लाइटनिंग स्ट्रिक तर या ठिकाणी वीज कडणं. व्हायब्रेशन्स आर नॉट ॲक्च्युली फेल्ट तर या ठिकाणी आपण पाहिले की टाळे वाजवणं, फटाका वाजवणं किंवा वीज कडाडणं याच्यामध्ये का म्हणजे व्हायब्रेशन झालेले आपल्याला जाणवत नाही. बट हावेवर परंतु व्हायब्रेशन्स आर प्रोड्यूस इन दोज केसेस ॲज वेल तर या उदाहरणामध्ये सुद्धा
व्हायब्रेशन्स होतात जे हवेमध्ये असतात. ऑल दीज व्हायब्रेशन्स आर इम्पार्टेड टू द मोलिक्युल्स इन द एअर आर साऊंड इज प्रोड्युस्ड. तर मोलिक्युल्स जे आहेत म्हणजे एअरमधले हवेमधले जे मोलिक्युल्स आहेत तर त्या ठिकाणी तिथं असतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी साऊंड्स आपल्याला तयार झालेला दिसतो. You might have seen that when a stone is thrown into a calm water of a lake. तर तुम्ही याचा अनुभव घेतला असेल, तळ्यामध्ये जर एखादं पाणी असेल, स्थिर पाणी असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर दगड टाकला तर दगड टाकल्यानंतर वेव्स तयार तुम्हाला झालेल्या दिसतील. तर या वेव्स तुम्ही पाहिल्या आहेत बघा. तर या वेव्स ज्या आहेत किंवा लाटा ज्या निर्माण झाल्या आहेत त्या काय होतात, काठापर्यंत जाताना तुम्ही अनुभवल्या असतील. ओके. Waves are generated and they reach up to the banks of the lake. Vibrations reaches our ears through the air in a similar way and the sound is heard. तर असे जे व्हायब्रेशन्स आहेत ते हवेतून आपल्यापर्यंत पोहोचतात आणि हवेतून आपल्यापर्यंत पोहोचल्यामुळे आपल्याला ध्वनी ऐकू येतो किंवा साऊंड झालेला ऐकू येतो. ओके. Then you have learned how is sound generated, how it reaches us on a traveling through some medium and is heard by us. ध्वनी कसा निर्माण होतो किंवा साऊंड जनरेशन होण्यासाठी एखाद्या माध्यमामधून प्रवास करावा लागतो किंवा प्रवास करून पोहोचल्यानंतर आपल्याला जो आवाज ऐकू येतो हे तुम्ही लास्ट इयरला शिकला आहातच. यू हॅव ऑल्सो सीन द व्हायब्रेशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर जनरेशन ऑफ साऊंड. म्हणजेच बघा, ध्वनी तयार होण्यासाठी एखादी जी वस्तू आहे ते व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे. म्हणजे कोणतीही वस्तूला व्हायब्रेशन असेल तर साऊंड प्रोड्यूस होतं, हे आपण लास्ट इयरला पाहिलं होतं. इन द प्रेझेंट लेसन आत्ताच्या या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. वी विल लर्न मोर अबाउट व्हायब्रेशन, पिंच, इंटेन्सिटी अँड लेवल ऑफ साऊंड. ओके. तर या चॅप्टरमध्ये आपण व्हायब्रेशन्स पाहणार आहोत, पिच पाहणार आहोत, इंटेन्सिटी पाहणार आहोत, त्याचबरोबर आपण लेवल ऑफ साऊंड, ध्वनीची पातळी, ध्वनीची तीव्रता किंवा उच्च निष्ठा काय आहे हे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट पेज, या पेजवरती जे यूज युअर ब्रेन पॉवर आहे तर ते यावर्षी तुम्हाला सिलेबसमध्ये नाही, त्याचं सेल्फ स्टडी करायचं आहे. When the string of a musical instrument such as a tanpura is plucked, the string can be seen to vibrate, but the two ends of the vibrating string are still. तर तुम्ही इथं एक इन्स्ट्रुमेंट दिसते, तनपुरा बघा. तर तनपुरा किंवा त्याला तंबोरा आपल्या इकडे म्हणलं जातं बघा. तर तंबोरा आहे तर एक म्हणजे तंतुवाद्य आहेत असं आपण म्हणतो, त्याच्यावरती तारा असतात. तर या तारा ज्या आहेत तर या तारा जर आपण छेडल्या किंवा वाजवल्या तर त्याच्यामधून व्हायब्रेशन्स झालेले तुम्हाला जाणवतील. ओके. व्हायब्रेशन होत असताना तारेची दोन्ही टोके स्थिर असतात आणि मधला जो भाग आहे मी मध्यभागी जो आपण हे करतो ना, मध्यभागी जाऊन तार छेडतो तर काय होते बघा, टू एंड्स ऑफ द व्हायब्रेटिंग स्टिल्स आर स्टिल. म्हणजे दोन्ही टोकं जी आहेत तारेची ती स्थिर असतात. ॲज इट व्हायब्रेट्स द स्ट्रिंग्स मूव टू वन साइड ऑफ द सेंट्रल पोझिशन अँड कम्स बॅक टू द सेंट्रल पोझिशन. म्हणजे हे व्हायब्रेशन होत असताना तार मध्यस्थितीपासून एका बाजूला जाऊन पुन्हा ती काय होते, म्हणजे जो सेंटर पॉईंट आहे तर त्या सेंटर पॉईंटला येऊन थांबते. Okay, this motion of the string is repeated again and again at fixed intervals of time. Such motions are called periodic motion. मग हे जे आहे म्हणजे ही जी स्टेज आहे किंवा ही जी स्थिती आहे ती काय होते, गती जी आहे ती रिपीट होते, पुन्हा पुन्हा होते. म्हणजे मध्ये तार छेडली की ह्या एका टोकाला जाणं, एका टोकापासून पुन्हा आहे त्या ओरिजिनल पोझिशनला येणं. मग ही जी पोझिशन आहे त्याला आपण पिरियडिक मोशन म्हणजे नियतकालिक गती असं सुद्धा म्हणतो. ओके. ठराविक वेळानंतर पुन्हा त्या जागेवरती येणं म्हणजे पिरियडिक मोशन.
ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, साऊंड इज जनरेटेड बाय रिदमिक व्हायब्रेशन ऑफ एन ऑब्जेक्ट. तर कोणत्याही वस्तूच्या रिदमिक म्हणजे लयबद्ध म्हणूयात व्हायब्रेशन्समुळे साऊंड तयार होतो. वी कॅन हिअर द साऊंड ॲज लॉंग ॲज द ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स. मग आपण हा आवाज किती वेळ ऐकू शकतो? जोपर्यंत त्याचे व्हायब्रेशन्स चालू आहेत तोपर्यंत आपण तो आवाज ऐकू शकतो. बट वेन टच द व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट विथ आवर हँड, द व्हायब्रेशन स्टॉप अँड we no longer hear the sound. Sometimes we can see the vibrations, but sometimes the vibrations are so minute that we cannot see them with our eyes. म्हणजे तुम्ही बघा, एखादी वस्तू किंवा एखादी वस्तू तिला जितक्या वेळा व्हायब्रेशन्स होतील तितक्या वेळा तो आपण आवाज ऐकू शकतो. पण कधी कधी असं काय होतं, जी व्हायब्रेशन होणारी वस्तू आहे त्याच्यावरती जर आपण हात लावला किंवा ती व्हायब्रेशन्स जर थांबवली तर तो जो साऊंड आहे तो आपल्याला येणं ऐकू येत नाही की आवाज येणं बंद होतो. पण काही वेळा असं होतं की वस्तूची जी व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्याला दिसतात, परंतु काही वेळाने ती व्हायब्रेशन्स ज्या आहेत त्या अत्यंत सूक्ष्म स्मॉल असतात, त्याच्यामुळे ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, फक्त ते आपण जाणवू शकतो. ओके, ट्राय दिसमध्ये काय सांगितले बघा. मेक अ लिस्ट ऑफ musical instruments you are familiar with. Find out which part of the instrument vibrates and produce the sound. Such vibrations the produce sound can be studied with the help of a simple oscillator. तर या ठिकाणी आपल्याला ट्राय दिसमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला माहीत असलेल्या वाद्यांची यादी, इन्स्ट्रुमेंटची यादी करायला सांगितली आणि त्या वाद्यांना कोणत्या भागामध्ये व्हायब्रेशन्स निर्माण होतात याची लिस्ट करायला सांगितली आहे किंवा त्याची नोंद घ्यायला सांगितलेली आहे. आणि ध्वनी कसा निर्माण होतो याचा डिटेल स्टडी आपण ऑस्किलेटर म्हणजे दोलक याच्या सहाय्यानं नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू.